तर मित्रांनो, वाटलं नव्हतं फुकटचा भात खाल्ल्यानंतर आम्हाला प्लेटा पण धुवाव्या लागतील. आता नेमकं आम्ही कुठे गेलो होतो हे बघायचं असेल तर व्लॉग पूर्ण बघा. आरटीओला न बेता मी आणि रोहित निघालो होतो घटनास्थळाकडे. गाडीचा जीव कोंबडी एवढा असल्यामुळे स्पीडवर कंट्रोल ठेवला होता बघा. घटनास्थळावर मोठ्या बॅनर लावून आमचं स्वागत करण्यात आलं. वाटलं नव्हतं की फुकटचा भात खायला एवढे लोक येतील म्हणून. जेवणाचा मेन्यू ऐकून आपला रियान मात्र लय नाराज झाला बघा. तर मित्रांनो, आम्ही गेलो होतो रामकृष्ण आश्रम धाराशिव मध्ये. तिथं आपली निबंध स्पर्धा होती बघा. स्पर्धा जिंकल्यावर 1000 रुपये बक्षीस तर होतच, वरून जेवणाची सोय असल्यामुळे आम्ही पोरं सगळे निघालो होतो बघा. जेवण आहे म्हणल्यावर रियान तर लय खुश झाला होता बघा. निबंध स्पर्धेच्या नावावर 1 तास प्रवचन पण ऐकायला लावले की ह्याने आम्हाला. बरं, इथला परिसर एकदम नंबर 1 आहे बघा. आता जे आहे ते खाल्लो आणि आपली आपली प्लेट देऊन आम्ही वापस निघालो बघा. बरं, तुमच्यापैकी कोण धाराशिवचं असलं तर लवकर कमेंट करून सांगा बरं. आपको फुकट का खाना खा के कैसा लग रहा है? वीडियो काढला बरं का? जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. चला मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाका लवकर.